रूप पाहतालो जळे उभारे
कापडी आम्ही कापडी आम्ही कापडी आम्ही
काय म्हणताय महान वैष्णव माऊली नामोबाला या भूतलावर अवतीर्ण झालेल्या भगवत विभूती एवढ्या आहेत त्या सगळ्या संत महात्म्यांनी परमार्थिक सुख भोगलेलं आहे. परमार्थिक सुख भोगण्यासाठी तुमचं आमचं जीवन भगवंताशी समरस होण्यासाठी काहीतरी असावं लागतं. विनाकारण असंच जीवन भगवंताशी समरस होणार नाही. भगवत चिंतनाची धारणा तरी तुमच्या अंतःकरणामध्ये असायला. म्हणून या अभंगामधून संत महात्म्यांची अवस्था दिसते. बरं, अवस्थेविना कुठलेही सुख भोगू शकत नाही. म्हणून परमार्थिक अवस्था जोपर्यंत पोचत नाही, बांधल्या जात नाही, तोपर्यंत तुम्ही सुख भोगू शकत नाही. त्याला स्थिती म्हणतात, त्याला दशा म्हणतात, नाही का, त्याला अवस्था म्हणतात. कुठलाही अर्थ नाही. जोपर्यंत तुमची अवस्था परिपक्व होत नाही तोपर्यंत परमार्थाचं सुख आपण खऱ्या अर्थानं चाकू शकत नाही. म्हणून या अभंगामधून ज्ञानोबारायाने आपल्या परमार्थिक जीवनाचा स्वानुभव सांगितलेला आहे. आम्ही जर काय केला, आम्ही कापडी आहोत. कापडी म्हणजे यात्रेकरू आम्ही आहोत. आता यात्रेकरूंची परंपरा जी आहे तिच्यातला पहिला यात्रेकरू भगवान शंकर आहे. बघा, इथून सुरुवात. प्रवृत्तीच्या मुडी निवृत्तीच्या निजपुडी आणि जे मार्गीचा कापडी महेश अजुनी.
पहिले कापडी पहिला वारकरी भगवान शंकर आहे आणि तिथून ही परंपरा चालू झाली आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आम्ही कापडी आहोत, आम्ही यात्रेकरू आहोत, आम्ही गाणगापूरचे यात्रेकरू नाही का. एका अभंगामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे, काशी यात्रे प्रयाग यात्रे जाईन, काशी यात्रे जाईन, सुख भोगेन सगळं काय करीन, पण मी वीट नव्हे, परी मी वीट नव्हे. गोदावरी यात्रे जाईन, 12 वर्षाचे फळ लाईन, परी मी वीट नव्हे. अब्जक तीर्थी जाईन, त्रिवेणी स्नान करीन, अशी बरीच वर्णन ज्ञानोबांनी केलं आहे. कोल्हापुरी यात्रे जाईन, महालक्ष्मी पाईन, विशालगंगे स्नान करीन, परी मी वीट नव्हे. म्हणून आम्ही यात्रेकरू आहोत आणि आम्ही यात्रेकरू असे आहोत. आम्हाला बघितल्यानंतर पापाची चलचल कापतात. या यात्रेकरूंचं सामर्थ्य आहे बघा. भगवान शंकरांना बघून सुद्धा पाप कापायची नाही का. एका अभंगात वर्णन आलेलं आहे, शिव नाम शीतळ मुखी शिविपा कापडी आले, दड 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 दुड 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 दुड, दड 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 दुड 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 दुड, पळ सुटला कळी काळा बापुडी आले. शिव नाम शीतळ मुखी शिविपा कापडी आले. तर आम्हाला कापड्यानं बघितल्यानंतर यात्रा करून आपल्याला पाप अशी चलचल कापतात. आम्ही कापडी रे, आम्ही कापडी रे, अरे पापे 12 वाटा पडते बापुडी रे. पण तुम्ही म्हणाल तुम्ही कुठले कापडी, तर आम्ही गाणगापूरचे कापडी नाही का. आम्ही शेगावचे कापडी नाही, आम्ही साईबाबाचे कापडी नाही, आम्ही पंढरपूरचे कापडी आहोत. कापडी रे आम्ही कापडी रे, पावारे पापावा पापे 12 वाटा पडते बापुडी रे, पंढरपुरीचे आम्ही कापडी रे. आणि ज्ञानोत्तर मार्ग जो आहे, ज्ञान भक्ती ज्याला म्हणतात, त्या ज्ञानाचा उत्तर पंथ जो आहे, त्या उत्तर पंथीचे आम्ही कापडी आहोत. पूर्वपंथीचे कापडे होऊन गेले आहेत, त्या पुंडलिक झाला, संक्रांतिक झालं, सगळे झाले ते पूर्वपंथीचे कापडे झाले. तर आम्ही उत्तरपंथीचे कापडे आहोत. ज्ञानोबा म्हणतात पंढरपुरीचे आम्ही कापडी रे, आम्ही पंढरपूरची यात्रेकरू आहोत आणि उत्तरपंथीचे आम्ही कापडी रे. आजी पाहले रे, स्वानुभव सांगतायत, परमार्थिक जीवनाचा स्वानुभव सांगतायत. आज आम्ही पाहिलं, आमच्या जीवनात ज्ञानाचा सूर्याचा उदय झाला आणि आम्ही पाहिले. अजी पाहिले रे, अजी पाहिले रे, संत संगती सुख झाले रे. संतांच्या संगतीमध्ये सुख झालं आणि हा अनुभव आहे ना साधू संतांचा सगळ्या. सुख जर कुठं असेल तर संत महात्म्यांच्या चरणात बोलाय. म्हणून आजी पाहिले रे, आजी पाहिले रे, आणि संत संगती सुख झाले. बाजूच्या बाकीच्या गुणाच्याही शक्तीने तुम्हाला सुख झाला असलं तरी ते सुख तुटपुंज आहे, ते टिकावं नाही. म्हणून संत महात्म्यांच्या संगतीमधून आम्हाला जे सुख झालं ते अवर्णनीय सुख आहे. अजी पाहले रे, अजी पाहले रे, संत संगती सुख झाले. पुढे वर्णन करतात, आम्ही यात्रेकरू आहोत, आमच्या खांद्यावर कावड आहे. आम्ही यात्रेकरू आहोत, आमच्या खांद्यावर कावड आहे. काही लोक रामेश्वर ते काशी, रामेश्वर ते काशी नाही का ही यात्रा करतात, तसं आम्ही यात्रेकरू आहोत. आमच्या खांद्यावर जी कावड आहे त्या कावडीमध्ये काय भरलेलं आहे, दोन्ही ठिकाणी नामस्मरण भरलेलं आहे. समता, समता कावड, समता. साधू संतांच्या ठिकाणी समता होती. समता मिळवणं अतिशय कठीण आहे. मानवी जीवनामध्ये समता प्राप्त होणं अतिशय कठीण आहे. समम सर्वेषु भूतेषु, आणि ज्यांनी समता मिळवली ते देव मान्य झाले ना. ज्ञानोबा देव मान्य झाले, समता होती. तुकोबा देव मान्य झाले, समता होती. म्हणून समता कावडी, ही कावड जी खांद्यावर ती समता कावड आमच्या खांद्यावर आहे.
समता कावडी रे, समता कावडी रे, आणि माझे नामामृत भरले आवडी रे. त्या कावडीला दोन इकडे भांडे असतात की नाही, त्याच्यामध्ये नामामृत आम्ही भरलेलं आहे. पंढरपुरीच्या मी कापडी रे, उत्तरपंथीच्या मी कापडी रे. आणि आम्हाला यात्रे करून आता पुन्हा या दुःखामध्ये येण्याचं कारण नाही. येणे न घडे रे, जाणे न घडे रे, पुन्हा येणंही नाही जाणंही नाही. आमच्या यात्रेकरूंचा प्रवास जो आहे तो भगवत चिंतनाच्या योगाने भगवंतापर्यंत जाऊन पोचल्यानंतर पुन्हा येणं नाही, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. येणे न घडे रे, जाणे न घडे रे, आणि निज सुख पाहता कोंदले चौकडी रे. निज ही संज्ञा भगवंताला आहे आणि परमात्मा हे सुख आहे, आणि ते निज सुख सगळ्या ठिकाणी कोंदून भरलेलं आहे. अशी दृष्टी या यात्रेकरून आलेली. म्हणून येणे न घडे रे, जाणे न घडे रे, निज सुख कोंदले पाहता चौकडी रे. पंढरपुरीचे आम्ही कापडी रे, उत्तर पंथीचे आम्ही कापडी रे. न लगे दंड नरे, न लगे मुंडन रे. काय लोक जातात नाही का, बदलून येतात. हे आम्हाला असं काय करायची गरज. काय लोक जातात कुठे कुठे तीर्थाला बदलून येतात, चमन करून येतात. न लगे दंड, आम्हाला दंड नाही, मुंडई नाही. न लगे दंड नेरे, न लगे मुंड नेरे, नाम म्हणून कर्म कर्म खंडन रे. भगवत चिंतन हे आमच्याकडे हत्यार आहे, हत्यार नाही. नाम म्हणून कर्म कर्म खंडन रे. एका अभंगामध्ये त्याला ढाल तलवार म्हटलेलं आहे. नामस्मरणाला ढाल तलवार म्हटलेलं आहे. म्हणून नाम म्हणून कर्मा कर्म खंडन रे. बाकीच्या त्या ते आम्हाला करायची काही गरज नाही. उपास पारणे न लगे वर सेवन, न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन. याची साधन रे तुझ सर्व सिद्धीचे उपदेश करण्याचे मानता हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे, उपास पारणे न लगे वन सेवन, न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन. याचे साधन रे तुझ. ते कापडी तुम्हाला सांगताय हे सर्व श्रेष्ठ साधन भगवंताचं नाम आहे. नामस्मरण एवढं श्रेष्ठ साधन जगामध्ये नाही. म्हणून न लगे दंड रे, न लगे मुंड रे, नाम म्हणून कर्मा कर्म खंडन रे. पंढरपुरीचे आम्ही कापडी रे. ज्ञानोबरायांनी काय काय अभंगामध्ये मोठं गुरु वर्णन केलंय. सगळ्या ठिकाणी मी जाईन, सगळं मी पाहीन, पण मला विठोबाच्या पायाखालची वीट होता येणार नाही, कुठेही जरी गेलो. म्हणून गोदावरी यात्रेला जाईन, मला वर्षाचं फल जायला सगळ्या तीर्थांचं वर्णन केलं आहे. म्हणून शगनासूर काय त्याला म्हणते, शिंगणेश्वर, तिथून यात्रा भगवान शंकरांनी काढली नाही का. विशाल तीर्थ आहे ना, शिंगणेश्वर हा, तिथून भगवान शंकरांनी यात्रेला सुरुवात केली. असो म्हणून न लगे दंड नरे, न लगे मुंड नरे, नाम म्हणून कर्मा कर्म खंडन रे. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्या जीवानी एवढंच ऐकावं, भगवंताचं चिंतन करावं नाही का. बाकी काही 8 तास बाकी साधनाचा कंटाळा करण्याची गरज नाही. बरं, ती साधनं तुम्हाला चांगलं फळ देतीलच असं काही सांगता येत नाही. आपल्याला जर आचमन करायला विधी सांगितलं, आचमन घ्या, आचमन करा, आचमन करा, पाणी घ्या, तर पाणी एवढं घेतलं पाहिजे, उडीत भिजल एवढंच. जेवढी कर्म अवघड आहे, बाकीची कर्म जी शास्त्रामध्ये सांगितली तेवढी अवघड आहे. आचमन करताना पाणी घ्यायचं ते उडीत भिजल इतकंच घेतलं पाहिजे. जास्त झालं तर सुरापान केलं तर दारू दिलेलं पाहतं काय झालं का, करायला घ्यायचं. आमचे ढवळे गुरुजी म्हणायचे,
धड माणूस यायला पाहिजे मंत्र त्याला थोडा तरी धडाची होईल वेळा काय असे मंत्र आहेत आणि ते मंत्र खोल आहेत बरं का. अशौचिया जपू नये काही मंत्र असे आहेत तुम्हाला सुचिरभूत होऊन त्याचं मंत्राचा उच्चार करावा लागतो. शुद्ध न होताना तुम्ही जर उच्चार केला तर दोष आहे. अशौचिया जपू नये माऊली म्हणतात अनेकांचे ऐकू नये त्याचे फळणे थोडे परिशोभने चुकलं की केवढा दोष आहे. त्याचे फळणे थोडे परिशोभने बहुत तसं नारायण नाम हा राजमंत्र आहे. तैसा राजमंत्र नव्हे नारायण नाम नारायण नाम नारायण नाम म्हणकारी पाया विद्यावरी कार लावावी. कार म्हणजे शेल लागली तिकडे सगळे लोक जातात ना त्याच्यात शेल लागलेली कसली इकडे मुक्ती फुकट मिळते या बाजारात जावा. वाया वारावी त्यावरी कार लावावी गाती आहे किती अवनी नेदावी असा या मंत्राचं सामर्थ्य आहे. म्हणून भगवान शंकराने सुद्धा तेच सेवन केलेलं आहे. गिरजीने आईसाहेबांनी सुद्धा तेच सेवन केलेलं आहे. त्याच्या पुढं वर्णनाचं बरंच ज्ञानवरायांनी केलेलं आहे. असो न लगे दंड नरे न लगे मुंडन रे नाम म्हणून कर्माकर्म खंडन. बघा परमार्थिक स्थिती न बांधताना कर्म करी त्याला लंड म्हटलेलं आहे. न बांधता स्थित्यागी कर्मत्यागी लंडतो. नुसता कर्माचा त्याग करून त्याग होणार आहे काय. स्थिती बांधली पाहिजे. न बांधता स्थित्यागी कर्मत्यागी लंडतो म्हटलेलं आहे. हा म्हणून या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात स्वानुभव सांगतात आमच्या जीवनातलं दुःख फिटतं आणि तुमच्या जीवनातलं फिटावं म्हणून आम्ही यात्रे करून तुम्हाला उपदेश करतो. दुःख फिटले रे दुःख फिटले रे आणि बाप रखुमा देवीवरू विठ्ठले पंढरपुरीच्या एका पडे पापे 12 वाटा पडते बापुडे रे कमी आहे तो हातोडी
Ah
आम्ही कापडी रे बापे बारा वाटा पडते बापुडे. पाप पडण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे नाही का. एका अभंगामध्ये तुकोबाराने वर्णन केलेलं आहे. पडता जड भारी दाशी आठवावा हरी, किंवा नामस्मरण, त्या नामस्मरणाचा आठवण करावा म्हटलेलं. म्हणून तुका म्हणे पापे जाती संतांची जपे जसं म्हटलेलं आहे तसं भगवंताच्या चिंतनाने नाम घेता उठा उठी होय संसाराची त्रुटी आहे नामस्मरण. त्या अभंगामध्ये असं वर्णन आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून तुम्हाला जड भारी जर वाटत असेल तर फक्त चिंतन तुम्हाला हलकं देईल, बाकी तुम्हाला काही सुख मिळणार नाही. असो, म्हणून पंढरपूरचा पहिला वारकरी म्हणजे भगवान शंकर. बरं का, ज्या वेळेला भगवान शंकर वारकरीला निघाले, मोठमोठ्या लोकांकडून आपण ऐकलेलं आहे, 9 लाख पताका, 9 लाख पताका घेऊन निघाले. मग केवढी दाटी झाली असेल पंढरपुरात नाही का. आणि एवढा समाज 9 लाख पताका बरोबर एवढा समाजात गेल्यानंतर गर्दी झाली पंढरपुरात, तुफान गर्दी झाली. आणि जेव्हा भगवान शंकर निघाले ना तेव्हा पार्वतीने हट्ट धरला, तुम्ही जाताय मग मला पण घेऊन चला. ठीक आहे, तुम्ही जाताय पंढरीला, तुम्हाला पण घेऊन चला. पार्वती निघाली. मग आता पार्वती निघाल्यानंतर ते पोराला कुठं ते पण निघाले. पार्वती, भगवान शंकर, गणपती, नंदी आहे. दाटी झाल्यानंतर वेशद्वारीमध्ये गेले नाही का. वेशद्वारीमध्ये गेल्यानंतर पार्वतीने सांगितलं, मला देवापर्यंत पोचणं शक्य नाही, माझ्याने हे जपायचं नाही. मग पार्वतीला तिथंच थांबवलं नाही. त्याला काय पद्मतलाव म्हणतात, पद्मतलाव म्हणतात त्याला. आपण त्या खाली येतो ना वेशद्वार, वेशद्वार, त्या पार्वतीला तिथं थांबवलं. आणि मग नंदी, गणपती आणि भगवान शंकर निघाले. महाद्वारामध्ये गेल्यानंतर नंदी चिरडला. महाद्वारात गेल्यानंतर नंद पण लडबडला. नंदी म्हटला, मला पण शक्य नाही, देवापर्यंत आपण देवापर्यंत कोणतरी जातो काय, तेव्हा मला पण म्हटलं शक्य नाही. मग भगवान शंकर म्हटले, तू इथं थांब. कुठं? ते मारुतीचं देऊळ आहे ना महाद्वारात. आता मारुतीच्या देवळासमोर नंदी कुठं आहे का, तिथं बघायला मिळतो. नंदीला तिथं थांबवलं. भगवान शंकर पुढे गेले. महाद्वारामध्ये गेल्यानंतर एकदम दासी झाली. गणपती बाप्पा म्हटला, मी चिरवतो, मला तर म्हटलं शक्य नाही. मग त्याला हातात उचलला आणि दरवाज्यावर, त्याला गणेश पट्टी म्हणतात नाही का, तिथंच ठेवला आणि एकटेच गेले. भगवान शंकर गेले आणि पांडुरंग परमात्म्याचा असं रूप पाहिल्यानंतर एवढे तल्लीन झाले भगवान शंकर. रूप पाहता तरे डोल,
समोर गेले आणि देवाचं रूप पाहिलं. आता भगवंताच्या रूपाचं कितीतरी वर्णन आपल्याला बघायला मिळेल नाही का. अगाध रूप आहे. ते रूप पाहिल्यानंतर पाहणारा वेधून घेणार आहे बरं का. पाहिली वेद लावी आणि पैसे जी वेदणोने. बरं पाहिल्यानंतर ते रूप वेद लागतं. त्याला किती वेळ लागतो. किती वेळाने ते रूप आपल्याला वेधून घेतं. ज्ञानोबा राय म्हणतात एका निमिषात ते मनाला वेधून गेला पाहिजे. स्वरूप असं होतं. पाहणाऱ्याने पाहिलं की त्याला ताबडतोब वेध लागायचा. वेधूनच घ्या. आईसा जया अंगी कस असा त्या रूपामध्ये कस होता की पाहणारा जसं लोह चुंबक नाही का लोखंडाला जसं खेचून घेत तसं पाहणाऱ्याला वेधून घेणारं सामर्थ्य त्या रूपामध्ये होतं पांडुरंगाचं.
निमेष न लगे मन वेदिता आणि एवढे तुझे स्वरूपता. रामप्रभूंचं रूप चंद्रसेनीने पाहिलं, लगेच वेदली किती वेळ झाला तिला. नवऱ्याचं मरण सांगून संसार डुबून मोकळी झाली. असं हे आगाध स्वरूप आहे. त्या स्वरूपाचं वर्णन सगळ्या साधू संतांनी केलेलं आहे. पांडुरंग कांते दिव्य तेज धरकती रत्नकीळ फाकती प्रभा अगणित लावण्ये तेज पुंजाळले आणि नवर्णवे तिचे शोभा. पण असं स्वरूप भगवान शंकरांनी पाहिल्या बरोबर भगवान शंकर तल्लीन झाले. आणि एक रूप झाल्यानंतर लगेच काय झालं, पांडुरंगाने भगवान शंकरांना असं उचललं आणि आपल्या मस्तकावर झालं. म्हणून आपण वाद करू नये नाही का. पांडुरंग वेगळा शिव वेगळा हा वाद आपण करू नये नाही का. हरे हरा तल्लीन झालेले हे यात्रेकरू आहे. तेव्हा या यात्रेकरूंना असं जर कोणी विचारलं तुमचा ध्यास तरी काय, तुमचं साधन काय, तुमचा ध्यास काय, असं जर कोणी या यात्रेकरूंना विचारलं तर त्याने सांगितलेलं आहे आम्ही भगवंताचे नामधारक आहोत. आम्ही यात्रेकरू दुसरं काय करत नाही, आम्ही भगवंताचे नामधारक आहोत. म्हणून आम्ही पंढरपूरचे कापडी किंवा नामदेवराय आम्ही दैवाचे नाही, दैववान आम्ही आहोत. आम्ही जे साधन केलं ते कुणाला साध्य करतात. आम्ही दैवाचे आणि दास पंढरीरायाचे. एक दिवशी भगवंतानी नामदेवरायाला सहज विचारलं बरं. आता नामदेवरायाच्या प्रपंचातली सगळी दास्या नाही, त्यांना देवानी खोड काढली. देव म्हटले काय नामदेवा कसं काय चाललंय, काय चाललंय तुझा प्रपंच कसा काय चाललाय. नामदेव म्हटले आम्ही नामधारक आहोत, आम्ही सदा तृप्त आहोत, आम्हाला काय कमी नाही म्हटले. केशव पुष्य नामयाशी तुझी नांदणूक कैशी, आम्हा काय उणे तुझे धर्मे दातारा. पण तेवढ्यामध्ये नामदेवरायाने आठवायचं की नाही. आता देवा नामदेवरायाने ओळखला आपल्याला ह्यांनी कोपर खाली केलेली आहे, मग आपल्याला करायला काय नाही का. पुढे नामदेवराय म्हटले तुम्हा घरी गाई म्हैशी, आम्हा घरी उंदीर उची तरी आम्ही समाधानी आहोत. तुम्हा घरी दाशी आहेत, आम्हा घरी नाही अशी. तुम्हा घरी
शेजबाज आम्हा घरी तृण शेज असं तुमचं वैभव जरी असलं तरी नामदेवराय म्हणतात आम्ही सुखी आहोत. पण आम्हाला जर विचारलं बा तुम्ही एक कापडी कोण आहोत, तुकोबाराय म्हणतात आम्ही नामधारक आहोत. आम्ही नामाचे तुमची साधना काय असं कुणी जर विचारलं तुम्ही साधन काय करता, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामधारक आहोत. नेणो प्रकारानेक, आम्ही दुसरं काही जाणत नाही. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार अनेक. पुढं सर्व भावे प्रमाण विठ्ठलची प्रमाण नाही का, विठ्ठलची प्रमाण. रामप्रभूंच्या सेनेमध्ये एक गंधमादन नावाचा वानर होता, नामधारक. गंधमादन नावाचा वानर होता, त्याच्या सर्व अंगाला सुगंध होता आणि तो गंधमादन रावणाच्या हातामध्ये सापडला. आता रावणाची ताकद कुठे हे कुठे नाही. रावणाने असं धरल्यानंतर त्याला जरा दाबल्यानंतर ते चिर 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 करायला म्हटलं, चिर कर नाही तर पेर कर, तुला सोडणार नाही. आपले ढवळे गुरु सांगायचे लोक उशीर होईल आला कीर्तनाला, हे ढवळे चिर कर नाही तर पेर कर, सोडत नाही. तेव्हा त्या गंधमादन वानराला असा दाबल्यानंतर ती चिरचिर चिरचिर करायला लागला. ते रावण म्हटलं, तुला सोडणार नाही तसा, पण मी एका अटीवर तुला सोडी. तू रामाचा म्हणतोस की नाही, आजपासून तू मी रावणाचा आहे असं जर म्हणत असतील, मी रावणाचा आहे म्हणून तर तुला जीवदान देतो. त्याने निर्णय घेतला, तुका म्हणे जीव गेला तरी जाऊ, विठ्ठलाची प्रमाण. तुका म्हणे जीव गेला तरी जाओ,
परे राहू भाव तुझे पाये तरी हे आकाशवर पडू पाये ब्रह्मगोल भंगादाये वडवाडल त्रिवर गाये परिभे तुझे सुवास पाये विठोबा यात्रे करून नाम धरत परिभे तुझे सुवास पाये गा विठोबा. आपण नुसतं म्हणायचं आहे नाही का, कीर्तनामध्ये म्हणायचं आहे. आपल्याला जर एक सटकवून ताप आला तुकोबाराय म्हणतात मी तुझा, पण माझ्या केवढं संकट आलं तरी दुसऱ्याच्या दारात मी जाणार नाही, दुसऱ्याच्या दारामध्ये जाणार नाही. आपण जाणार नाही. तुझा म्हणवणे आणि कापे उभा राहावं येतो शोभा निधी आता मी दुसऱ्याच्या दारात हात पसरणार नाही. तसं नामधारक निष्ठावंत होते. अभिनामाचे धारक नेणू प्रकारात कुणी काहीतरी साधना केली असतील विशाल करो तपा
करोत तपादी साधने साधना करणाऱ्यांनी खुशाल कराव्यात करोत तपादी साधने गुणी साधूत गुणांजने पण आम्ही त्या वाटेने जाणार नाही कारण का प्रमाण ते एक हेची झाली आम्हाला परमात्मा पंढरीरायाचं नाम हे प्रमाण आहे आम्ही नवदूतया वाटा नाचू पंढरी चोटा येथे आड काही नसाय अनेक प्रमाण ते एक हेची झाली आम्हाला अनेक दुसरे दुसरं आम्हाला प्रमाण नाही ज्ञानेश्वर महाराज भगवंता पांडुरंगाच्या दर्शनाला आले दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबराने आपली इच्छा प्रकट केली पांडुरंगाकडे म्हटले नामदेवरायांच्या बरोबर मला यात्रा करावीशी वाटते नामदेवरायांच्या बरोबर मला यात्रा करावीशी वाटते तर भगवंताला माहिती होतं हा काही कबूल करायचा नाही पण नामदेवाला बोलून घेतलं नामदेवांची समज काढली बघ ज्ञानोबरासारखे महात्मे तुझ्या संगतीची इच्छा करताय मी म्हटलं पंढरी सोडून कुठं जायचं नाही पण ज्ञानोबरासारखे संत तुझ्या संगतीची इच्छा करताय जा अरे भाग्य आहे केवढं भाग्य आहे नामदेवराय म्हटले मला प्रमाण फक्त पंढरी आहे पण आता देवाने आग्रह केल्यानंतर नामदेवराय म्हटले देवा तुम्ही सांगताय म्हणून जातो पण ज्या देवाच्या कमरेवर हात नाही तो देव जरी कुठला असला तरी मी पाया पडणार नाही प्रमाणाचे एक ह्याची झाली कुठला देव असला तरी मी पाया पडणार नाही तसं झाला पुढे गेल्यानंतर नामदेवराय ज्ञानोबराय यात्रेला जात होता ताण लागला आता ज्ञानोबराय योगी असल्यामुळे एक विहीर खोल होती खाली उतरले पाणी प्याले नामदेवरायाला म्हणजे तुला पाणी घेऊन येऊ म्हटलं मी दुसऱ्याच्या उतरली पाणी प्रमाण ते एक हे झाले म्हणजे या कापडियांना प्रमाण फक्त पांडुरंग परमात्मा होता बाकी दुसरं काही नव्हतं जाणावे ते काय आम्ही जाणावं काय त्याचा विचार करत नाही आणि नेणावं काय त्याचा विचार जाणावे ते काय नेणावे ते काय द्यावे तुझे पाय ह्याची साथ
करावे ते काय न करावे ते काय, द्यावे तुझे पाय ह्याची साथ, एकच प्रमाण झालं. म्हणून हे सगळे यात्रेकरू जे आहेत ते नामधारक आहेत आणि नामावर त्यांची जाणतची नाही तुझी अनेक काही प्रकाराने दुसरं काही जाणतच नाही. जाणतही नाही नेणतही नाही. त्यांना माहिती होतं जाणीव नेणीव कुठल्याही मार्गाने गेला तरी भगवंताची प्राप्ती नाही. जाणीव नेणीव